नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणे आणि मीरा रोडमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी एक मुलगा आला आणि तो म्हणाला की डॉक्टर, पॉझिटिव्ह इमोशन्स कोणते आहे आणि निगेटिव्ह इमोशन्स कोणते आहे आणि इमोशन्स का गरजेचे आहेत. तर मी त्याला म्हटलं की जे सॅडनेस आहे, हॅपीनेस आहे, हर्ट फिलिंग आहे किंवा रडणं आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स आहे. याच्यात निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, गुड, बॅड असं काहीही नाहीये. इमोशन्स आर इमोशन्स. फक्त त्या रेकग्नाइज करणं जरुरी आहे, आयडेंटिफाय करणं जरुरी आहे. एक्झॅक्ट माझी इमोशन सध्या काय आहे हे समजणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. बरेचदा ॲट अ टाइम दोन इमोशन्स आपल्यामध्ये प्ले करत असतात, जसं शेम, गिल्ट, अँगर, इरिटेशन. तर ह्या दोन्ही ॲट अ टाइम इमोशन्स आपल्याला आयडेंटिफाय करून तसं एक्झॅक्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आता इमोशन्स का गरजेचे आहेत? जनरली काय होतं की इमोशन्स जे आहे त्या आपल्याला ॲक्च्युअली आपली सिच्युएशन काय आहे हे अॅनलाइज करण्याकरता मदत करतात. एखादी सिच्युएशन आपल्याला हँडल करायला मदत करतात. त्या सिच्युएशनमधनं नॅव्हिगेट करत ती ओव्हरकम कशी करायची सिच्युएशन, म्हणजे त्या सिच्युएशनच्या, त्या सॅडनेसच्या, त्या जे सर्कमस्टान्सेस क्रिएट झाले आहेत त्या सिच्युएशनच्या बाहेर येण्याकरता कशी मदत करायची, हे इमोशन्सचं काम आहे. म्हणून इमोशन्स इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झॅक्ट इमोशन आयडेंटिफाय करणं इम्पॉर्टंट आहे. काय होतं की बऱ्याच लोकांना ही सवय असते की काही झालं की फक्त ॲग्रेशन दाखवायचं, म्हणजे राग आला तरी ॲग्रेशन दाखवायचं, वाईट वाटलं तरी ॲग्रेशन दाखवायचं, आनंद झाला तरी तो आनंद या प्रॉपर वेने एक्सप्रेस न करता असं काहीतरी इरिटेटेड बोलायचं किंवा ॲग्रेसिव्हली बोलायचं. तर हा प्रत्येक गोष्ट ॲग्रेशन मधनं काढायची सवय असते. काही लोकांना रडण्याची सवय असते, म्हणजे आनंद जरी झाला तरी रडून एक्सप्रेस करणं, दुःख जरी झालं तरी रडून एक्सप्रेस करणं, किंवा राग जरी आला तरी रडूनच एक्सप्रेस करणं. तर वेगवेगळ्या प्रकारे इमोशन्स जरी असले तरी ती एक प्रकारेच एक्सप्रेस होते. याच्यापेक्षा जर ॲक्च्युअल आपण आयडेंटिफाय केली की आपल्याला असं वाटतं आहे आणि आपण त्याच पद्धतीने ती इमोशन एक्सप्रेस केली तर त्या इमोशन्सद्वारे आपण त्या सिच्युएशनमधनं बाहेर निघण्याकरता आपल्याला फायदा होतो. म्हणून आपल्याला इमोशन्स गरजेचे आहेत आणि एक्झॅक्ट इमोशन एक्सप्रेस करणं, रेकग्नाइज करणं गरजेचं आहे. तुम्हाला मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज अजून माहिती हवी असल्यास तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज पोहोचतील आणि इन्फॉर्मेशन पोहोचेल. धन्यवाद.